तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आता जे ब्लाऊज शिवायला घेतले ना मी, त्याचे हात कसे जुगाड आहेत आणि त्याचा जुगाड करून मी कसं शिवते हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता तो ब्लाऊज वगैरे हे आता हे जे काठ आहेत ना, हे मला बाजूला काढून घ्यावे लागलेत, कारण तेवढं कापड पुरेसं नाही आहे. आणि जी इथं जी डिझाईन दिली आहे ना, ती अशी एकीकडेच आहे, म्हणजे सेंटरला नाही आहे. जसं आपण हात कटिंग करताना ती सेंटरला यायला पाहिजे अशा पद्धतीनं नाही आहे. आता ते मी काय करते ना, ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवते. बाकी ब्लाऊज शिवून झाला आहे माझा, फक्त हात लावायचे आहेत. आणि हातासाठी हे असं कापड थोडंसं उरलं आहे. आणि हा पॅच बघू शकता, इथे एका बाजूला चालू आहे आणि इकडे आता मला जोड देऊन ना हात बनवावा लागणार आहे. आणि ह्या साईडला काही जोड द्यायची गरज नाही, फक्त एक साईडला जोड द्यायचा आहे, ते पण दोन्ही हातांना. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ब्लाऊज ला हात लावल्यानंतर दाखवते मी. इथं ना मी आधी अस्तरचे हात पूर्ण कट करून घेतलेत आणि मग त्याच्यावरती हे जे कोयली आहे ना, ती सेंटरला घेऊन अशा पद्धतीनं जॉईन करून घेते. आता इकडे थोडा कपडा कमी पडतो आहे ना, तो आता मी जोडणार. आणि खाली ते काठ आहेत ना मगाशी जे दाखवले, ते इथं जोडणार आहे. जे मी तुम्हाला बोलली होती मगाशी हातांचा प्रॉब्लेम जो काय आहे, तो कशा पद्धतीनं मी हात बनवणार आहे, ते आता मी बनवले, ते तुम्हाला मी दाखवते थोडक्यात. इथं बघू शकता, हा इकडे जोड दिला आहे, खाली ह्या काठाचा पण जोड दिला आहे आणि कोयली आपली सेंटरला घेतली. बघू शकता पूर्ण हात आपला तयार झाला आहे असा. नाही तर काय काय वेळेला असं समजत नाही कसं काय जोड द्यावा किंवा काय गोष्टी कराव्या. इथंसुद्धा इथं जोड दिला आहे, ह्या साईडला थोडंसं उरत होतं तिथे, आणि खाली काठाचा जोड दिला आहे. बॅक साईडला पूर्ण असं हे अस्तर पूर्ण आहे, हे पूर्ण म्हणजे हात कट केलेला. तर अशा पद्धतीनं छान जोडून घेतले. कसं वाटला माझा जुगाड हे नक्की सांगा. तर अशा पद्धतीने हात तरी जोडून घेते आता मी ब्लाऊजला. चला तर मग.